राज्य सरकारी अधिकारी आणि वेळेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळावे तसेच मंजुरीच्या प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यापुढे निवृत्ती वेतनासाठी आवश्यक असलेले अनेक वेगवेगळे अर्ज आणि नमुने रद्द करून त्याऐवजी एकच सर्वसमावेशक नमुना 5A लागू करण्यात येणार आहे। हा निर्णय 1 जुलै 2026 पासून अंमलात येणार आहे। सध्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी विविध नमुन्यांमध्ये माहिती भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी लागते। त्यानंतर ही कागदपत्रे महालेखापाल कार्यालयाकडे पाठवली जातात। अनेक फॉर्म, कागदपत्रांची पडताळणी आणि माहिती संकलन यामुळे निवृत्ती वेतन प्रकरणे मंजूर होण्यास बराच कालावधी लागत होता। ही समस्या लक्षात घेऊन शासनाने निवृत्ती वेतन वाहिनी या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे। शालार्थ, आश्रम शालार्थ, समाज सेवार्थ, व्हीजेएनटी सेवार्थ, कृषी सेवार्थ, एसटी सेवार्थ यासारख्या विविध विभागांच्या स्वतंत्र सेवार्थ प्रणालीमध्येही आवश्यक बदल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे। अशी होणार प्रक्रिया। महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नमुना 1, 3, 5, 6, महाराष्ट्र कोषागार नियमातील नमुना 42A तसेच अंश राशीकरणासाठी आवश्यक नमुना बी याऐवजी आता एकच नमुना 5A भरावा लागणार आहे। फॉर्म संबंधित कार्यालयाकडे सादर केल्यानंतर कार्यालय प्रमुख ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण निवृत्ती वेतन प्रकरण तयार करून महालेखपाल कार्यालयाकडे पाठवतील। राज्यातील सर्व विभागामध्ये EHRMS प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत मूळ सेवा पुस्तक, नमुना 5 आणि ऑनलाईन भरलेल्या माहितीची हार्ड कॉपी ही महालेखपाल कार्यालयाकडे पाठवावी लागणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।